आपला यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय शिवदास गायकर साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आदरणीय अंबाजी भाग्यवंत साहेबांना विनंती असेल आपण यायचा। आदरणीय मलंगडचे क्रिकेटचे असोसिएशन पाहता आपण शिवनाथ गायकर साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। या स्पर्धेचे सर्व मलंगड 40+ चे अध्यक्ष पाहता आपण आदरणीय शिवनाथ गायकर साहेबांचा यथोचित सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर सत्कार पार पाडला जाईल। आदरणीय उदय पवार साहेबांना विनंती आहे आपलाही मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय उदय पवारचा पवार साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने। आदरणीय उदय पवार साहेबांचा यथोचित सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहतो आपण। त्यानंतर सत्कार पार पाडला जाईल। आदरणीय हरेश भाग्यवंत साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा यायचा आपलाही सत्कार केला जाईल आयोजकांच्या वतीने। आदरणीय उदय पवार साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सत्कार पार पाडला जातोय। त्यानंतर आदरणीय हरेश भाग्यवंत साहेबांचाही आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय अंबाजी भाग्यवंत साहेबांना विनंती असेल पण यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलाही यथोचित सन्मान केला जाईल। साहेबांना विनंती आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये। सामना रंगतो एका साईडला SP ग्रुप मांगरुल संघ त्यांच्या आगेच फाईट करतोय संघ पाहतो आपण नेवाली गाव हा संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। हो चांगला फटका पाहतो आपण क्रॅकिंग शॉट चांगला क्षेत्ररक्षण राहिला त्या ठिकाणी भरपूर चांगला क्षेत्ररक्षण राहिला एकच धाव मिळेल एका धावीच्या मदतीने पाहतो आपण टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला SP मांगरुल गाव मांगरुल टीम जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती पाहतो आपण चांगली गोलंदाजी करतोय सध्या शिवाजी हा गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो थोडा थांबलाय त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय चेंडू जाईल आउट ऑफ द पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पाहतो आपण टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचला SP ग्रुप मांगरोल संघ 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे। चांगला फटका पाहिला फलंदाज शिव पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज शिवाजी हो पुन्हा एकदा क्रॉसच बॅट केलाय चांगला फटका पाहतो क्षेत्ररक्षण नाही आहे जवळपास एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे दुसरीचा प्रयत्न
दूरवरती आहे क्षेत्ररक्षण, दूरवरती आहे. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचं वादविकेट संपलं गेलं आणि पहिल्या षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 13 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पाहता आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहता आपण बायकरमॅन सागर पाटील त्याच्या कारकिर्दीमधल्या मध्ये पाहायला पण 9 बाईक मध्ये त्याने पटकावल्यात आणि या सीझन मध्ये 2 बाईक त्याच्या नावावरती राहिल्यात. चांगला खेळतोय, शांत स्वभावाचा खेळाडू पाहतो आपण. त्याच मेन पंचाच्या भूमिकेत पाहिला आपण सागर पाटीलला. चला फास्ट खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या, टाइम अलर्ट असेल. इथूनच घ्यायचा येईल बघा, तिथं बांधली नाही, इथूनच घ्यायचा नाही, इथूनच घ्यायचा. पहिल्या षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पहिला पण जाऊन पोहोचलाय संघ 13 आकड्यावरती पाहतो आपण एसपी ग्रुप मांगरुल संघ. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी पाहतो आपण राम आणि त्याच्या सोबतीला फलंदाज धनंजय पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सुनील पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू द्या, टाइम अलर्ट असेल. टीम नेवाली गाव संघ 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटक फेकायचे आहेत. कदाचित 20 ते 21 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल जायच्या आतमध्ये आणावा लागेल. हो क्रॅकिंग शॉट, फटका चांगला आहे पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे, झालं रचलंय त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण राहिला. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय, फेकलाय, थोडीशी खराब फेकी पाहतो आपण. कदाचित हातामध्ये थ्रो आला असता तर निश्चितच फलंदाजाला परतावा लागला असता. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने पाहिला आपण 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला एसपी ग्रुप मांगरुळ संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज सुनीलला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. धनंजयला पाहता आपण स्ट्राईकेटला, धनाजीला पाहता पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज धनाजीला पाहता पण गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. हो थोडासा वेगाने मारण्याचा प्रयत्न होता, बीट झाला या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित बाल वाचलाय फलंदाज. सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. शांत स्वभावाने क्रिकेट चालू आहे आणि दोन्ही संघाला दोन्ही पुन्हा एकदा सज्ज झाला धनाजी. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतो, चपराक शॉट, चेंडू जाईल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजाने. 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये पहिला आपण धावा खर्च केल्या होत्या 13, त्यानंतर पहिले आपण या गोलंदाजाने तब्बल 7 धावा खर्च केल्यात. टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो पुन्हा एकदा खोलात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण राहिलं. सिंगल झाली आहे कंप्लीट. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो क्रॅकिंग शॉट पाहतोय, पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन पंच केला, चांगला फटका पाहतोय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, बेडूकचा फिल्डिंग पाहिली आपण. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. खराब पैकी पुन्हा एकदा पाहतो आपण या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिला आपण धावपटलावरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला एसपी ग्रुप मांगरुल संघ. चांगला खेळतात दोन्ही फलंदाज, सलामी आलेल्या अजूनही पार्टनरशिप बेल्टअप होते मैदानाच्या आतमध्ये. एसपी ग्रुप मांगरुल संघाची पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो क्रॉसेस बॅट केलाय, पुन्हा एकदा जागा बनवली ती, फटका सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, बीट झाला. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. एसपी ग्रुप मांगरुल संघ 23 या आकड्यावरती पाहतो आपण, 23 धावा धावपटलावरती लावल्या गेल्यात.
पाहतो माझा सुरुवात शांत रीतीने झाली. या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या आपण 13 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज शिवाजीने. त्यानंतर गोलंदाज पाहिला आपण गोलंदाजी मार्क वरती सुनील या गोलंदाजाने फक्त 10 धाबा खर्च केल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कोणाला वापरला जाईल हा प्रश्न पडला. आता नेवाली गाव टीमच्या माध्यमातून चांगले झाले रचले. चला फास्ट खेळायचं या गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती नरेश येतोय. गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये तिसराही गोलंदाज फ्रेश वापरला जातोय. गोलंदाजी मार्क वरती नेवाली गाव या संघाच्या माध्यमातून. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल थोडासा फास्टली खेळायचा. हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहतो आपण. नरेश पाहता आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. स्ट्रायकेटला सज्ज झाला फलंदाज. हो खोलात टाकला होता. यॉर्करचा वापर पाहतो आपण. वाईड लाईन वरती हा चेंडू फेकला होता. बीट झाला या ठिकाणी. डॉट चेंडूची सांगता. स्ट्राईक एंडला धनंजयला पाहता आपण. चांगला खेळलाय धनंजय सुद्धा. हो क्रॉसच बॅट केलाय. चांगला फटका पाहतो आपण. बॅटच्या रडर मध्ये चेंडू चेंडू चाललाय यावेळेस मात्र झेलची प्रयत्न पाहता आपण. भोक्षी फाटली आहे. झेल पकडा तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. हा झेल भरपूर काय सांगून जाईल. कारण आंबे संघाला पाहिला तर आपण दिनेश पाटीलचा झेल सोडला आणि दिनेश पाटीलने मात्र हाहाकार माजवला होता. त्या झेलची किंमत मात्र आंबे संघाला विचारा तुम्ही. का एका झेलची काय किंमत असते. झेल सोडला. धनंजयला जीवनदान पाहतो आपण. स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली. हो चांगला पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. यावेळेस भरपूर वेगाने जाईल चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय दमदार चौकार. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पहा. झेल सोडली होती आणि त्या झेलची किंमत मात्र मोजावी लागेल. टीम नेवाली गाव या संघाला भरपूर काही सांगून जाईल. धनंजयचा झेल मात्र सोडला होता. एक साधा सोपा झोल मात्र सोडला. टोटल पाहता आपण 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. SP ग्रुप मांगरुळ संघ पुन्हा एकदा सज्ज झाला. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडर मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकार. झेलची किंमत आता मोजावी लागते. जखमी शहर मैदानात आतमध्ये पाहतो आपण. धार देतोय. जशी झेल सोडली तशी मात्र 2 चेंडू मध्ये 10 धाबा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. धनंजय तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. आणि यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार आणि नंतर हा आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने पाहिला आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्या. 39 च्या आकड्यावरती पाहतो आपण. 2 षटकामध्ये फक्त धावा होत्या 23. त्यानंतर पाहिलं आपण या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात. 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टोटल 27 धावांवरती खेळतोय धनाजी. चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल धनंजय पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे. झेल पकडायची आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण. हो तुन्ना मामा ठाकुर. सपना भी भाग गया और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. झिंगो. टोटल पाहता आपण 40 या आकड्यावरती 2 वेळा जीवनदान. कदाचित धनंजय पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये नशिबाची पुडी घेऊन आलाय का काय मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्न पडला. आता 2 वेळा जीवनदान. साधे सोपे झेल सोडल्या जातात आणि या झेल ची किंमत मात्र मोजावी लागेल टीम नेवाली गाव या संघाला. धनंजयचा विचार केला तब्बल 28 धावांवरती खेळतोय. त्यानंतर रामचा विचार केला. राम मात्र तब्बल
रामने तब्बल 12 धावा जमा केल्यात आणि धनंजयचा विचार केला ना, काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जसा ते आता झेल सोडलाय तसा मात्र तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल 28 धावांवरती खेळतोय. 3 षटकाचा वादविकेट संपला गेला. 3 षटकानंतर टोटल पहिल्या आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. स्कोर कार्ड वरती 40च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल टीम SP ग्रुप मांगरुल संघ पाहतो आपण. भरपूर काही सांगून जाईल. आता कमबॅकिंग पुन्हा एकदा नव्या जोशाने मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. गेम प्लॅन बनवावा लागेल. टीम नेवाली गाव या संघाला झालं रचावा लागेल. जी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे त्या पार्टनरशिपला मात्र तोडावा लागेल. टीम नेवाली गाव या संघाला टोटल 40 धाबीची पार्टनरशिप पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. राम त्याच्या सोबतीला धनाजी पाहतो आपण. धनंजय चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. थोडासा लगेच क्षेत्ररक्षण लावा. पुन्हा एकदा सुनील वरती भरोसा दिला. ज्या सुनीलने चांगला कमबॅक केला होता. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या सुनीलने. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला प्राचारण केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती सुनील. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज धनंजय. चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. टीम नेवाली गाव संघ थोडासा फास्टली खेळायचा. वेलीचा पूर्णपणे बंधन असेल यावरती लक्ष असू द्या. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला सुनील. स्टेप आउट झालाय. स्टेप आउट झाल्यानंतर हा फटका पाहतो आपण. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या मस्तक पे दस्तक. चेंडू जाईल सीमा पार. ओ 1 बाउन्स ओव्हर द लाईन. धनंजय या फलंदाजाच्या बॅटमधून हा चौकार पाहतो आपण. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 44 आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. गॅप भरपूर मोठी आहे. भरपूर आहे. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. शेवटच्या मुवमेंटला पाहतो आपण चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा जाऊन पोहोचला 46 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पाहतो आपण. 46 धावा धावपटलावरती लागल्या जातात. SP ग्रुप मांगरुल संघ. धनंजयचा विचार केला. चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. तब्बल 34 धाव्यांवरती खेळतो वैयक्तिक धनंजय. 50 कंप्लीट होईल का या मॅच मध्ये हा प्रश्न पडला आता धनंजयचा. आउट झाला रनच्या सोड मात्र रामला परतावा लागेल. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू खाली राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण सुनील या गोलंदाजाची. पहिला षटक फेकला होता. 8 धावा खर्च केल्या होत्या. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र 2 चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती योग्य त्या रीतीने हाताला जातात सुनीलच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा पाहतो आपण स्टेप आउट झाला होता. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत नॉस्टॅक अँड फलंदाजा रोशनला पाहतो आपण. आदरणीय अर्जुन पाटील साहेबांचं आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अर्जुन पाटील साहेबांचं आगमन झाला. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा उंच गेलाय क्षेत्ररक्षण आहे. जज करतोय. जजमेंट पुन्हा एकदा चुकलाय पाहतो आपण. कदाचित हा झेल पुन्हा एकदा भरपूर काय सांगून जाईल. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये परतावा लागेल धनंजयला. अखेर मात्र परतावा लागला. झेल जरूर सोडलं होतं. जल्लोष पाहता आपण. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 47 आकड्यावरती जाऊन पोहोचला SP ग्रुप मांगरुल संघ.
ज्या फलंदाजाने हाहाकार माजवला होता धनंजयने, त्या धनंजयला मात्र माघारी परतवला. नवीन फलंदाज एंटर झाला. यशवंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय फलंदाज रोशन. पाहता आपण डावचा फलंदाज पाहतो आपण. रोशन स्ट्रायकिंगला सज्ज झालाय. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चेंजेस करत असताना टीम नेवाली गाव पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. 4 षटकानंतर टोटल पाहता आपण दापटलावरती धावा लागल्या गेल्या. एसपी ग्रुप मांगरुल संघ 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या शेवटच्या 6 चेंडू मध्ये मात्र किती धावा जमा करेल एसपी ग्रुप मांगरुल संघ. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूला मात्र हाणामारी करावं लागेल. टार्गेट करावा लागेल टीम एसपी ग्रुप मांगरुल संघाला. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती मनोहरला पाहता पण गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा प्राचारण केल्या. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा षटक म्हणजे अनामारीचा षटक. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चेंजेस करतो. मनोहरला पाहतो आपण. गोलंदाजी मार्क वरती 5व्या क्रमांकावरती आलाय. स्ट्रायकेटला सज्ज झालाय फलंदाज रोशन. यशवंतला पाहता आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावला. चेंडू जाय सीमा पार. आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार षटकार टोकलाय. षटकार टोकलाय. पाहतो आपण फलंदाजाने महेंदरचा स्वागत केलाय षटकाराने. तुटून पडलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय फटका होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. हो पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस थोडासा मिस टाइम फटका पाहतोय. हो चांगला जजमेंट राहिलाय. झेल भरपूर सारा चांगला पाहतो आपण. आणि पाहता आणि झेल भरपूर चांगला प्रयत्न केलाय त्या ठिकाणी. भरपूर चांगला जजमेंट राहिलाय. आणि पाहता आपण झेल पकडला या ठिकाणी. फलंदाजाला परतावा लागेल. चला एसपी ग्रुप मांगरुल संघ पण लगेचच फलंदाज पाठवायचा आहे. रेवण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. पंच थोडासा फास्ट खेळवायचा. सागर पाटील बायकर मॅन पाहता आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. कारण रात्रीच त्याने एक बाईक पटकावली आहे. त्याच्या कारकिर्दीमधली पाहिली आपण 9वी बाईक पटकावली आहे. चला त्यानंतर सामना खेळवला जाईल. एका साईडला बुर्दुल संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण पाली संघ. चला यायचं दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचंय नाणेफेकीसाठी. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. चांगला फटका पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे आणि धावाही 4 मिळतील पाहतो आपण. चेंडू जातोय सीमा पार. हा दमदार चौकार पाहतो आपण. चला त्या ठिकाणी प्रेक्षक कोणी असेल त्यांना विनंती असेल आपण लगेचच चेंडू द्यायचा. प्रेक्षकाला विनंती आहे आपण जायचं. आपण लाल टोपीवाले प्रेक्षक जायचंय. आपण थोडासा चेंडू द्यायचा. आपण लवकर द्या. बॅरिकेड आहेत त्याच कारणाने मात्र आमच्या खेळाडूला जायला मिळत नाहीये. कारण आमचे स्वतः खेळाडू जातात कदा 40+ ज्या ठिकाणी टुर्नामेंट असतात ना त्या ठिकाणी होली नेटची गरज नसते. मी तर म्हणेन स्वतः खेळाडू जातात मैदानाच्या बाहेर.
चला फास्टली खेळायचं आहे. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने पाहतो आपण SP ग्रुप मांगरुल संघ जाऊन पोहोचला. 57 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय, टार्गेट केलाय. हो पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या डोक्याच्या वरनं, जातोय चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार पाहतो आपण. भरपूर चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आल्या सुरुवात केली रेवनाथ या फलंदाजाने. चला बुर्दुल संघाचा संगणक यायचंय लगेचच आपण. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, बॅटची थोडीशी हतली गडा. त्यानंतर पाहतो आपण चेंडू काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये. हो प्रयत्न भरपूर चांगले राहिल्यात. तोपर्यंत पाहतो आपण 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला प्रयत्न पाहतो आपण. पहिल्या सत्राचा वादविकेट संपला गेला. पहिल्या सत्रानंतर टोटल पाहतो आपण 64 धावा आणि 65 धावेचा टार्गेट सेट केला टीम SP ग्रुप मांगरुल संघाने. टीम पाहतो आपण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना नेवाली गाव या संघापुढे पाहतो आपण 65 धावेचा टार्गेट सेट केला. तर आपण जाऊया दुसऱ्या सत्रावर. पाहतो आपण नाणेफेकी मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला बुर्दुल संघाचा संगणक यायचा आपण लगेचच, उशीर करू नका. कारण दुसरा त्यानंतर पाहता आपण आदरणीय आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहता आमचे मान्यवर अर्जुन पाटील साहेबांचा मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय दिलीप सरांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. आदरणीय अर्जुन पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. पाहता आपण दिलीप सरांच्या माध्यमातून हा सत्कार पार पाडला जाईल. त्यानंतर आदरणीय अर्जुन पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते मात्र नाणेफेकी करायचे. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहतो आपण. बिग फाईट मुकाबला, दोन्ही संघाने एक सामना जिंकला. एका साईडला पाली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण बुर्दुल संघ. आदरणीय चला आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. पाहता आपण याच मातीतला याच परिसराचा पाहतो आपण याच गावचा सुपुत्र आदेश पाटील यांच्याकडे. Thank you so much. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचा प्रेक्षकांचा मान्यवरांचं स्वागत करतो. घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ आयोजित जय हनुमान चषक 2026 ची ही स्पर्धा 40+च्या माध्यमातून आज 8 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आपण पाहतोय कबजला SP11 मांगरुल आणि त्यांना फाईट देत असताना पाहतोय आपण नेवाली गाव संघानं
प्रथम नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. SP11 मांगरूळ संघाला फलंदाजी करत असताना तब्बल 65 धावांचं लक्ष ठेवलं टीम नेवाली संघासमोर. जर विचार केला आपण फलंदाजी करत असताना अगदी चांगली फलंदाजी राहिली फलंदाज धनंजय या फलंदाजाची. विस्फोटक दर्जाची फलंदाजी, तब्बल 35 धावांचं योगदान त्याचं राहिलं आणि 65 धावांचं लक्ष उराशी बाळगून सलामीची जोडी मैदानाच्या आत. तर चिरडगावचे संदेश दादा यांना विनंती असेल आपण सायनाथ पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा. सलामीची जोडी आपण पाहतोय 65 धावांचं लक्ष उराशी बाळगून सुनील आणि शिवाजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज यशवंतला पाहतोय आपण पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तोपर्यंत कंप्लीट केली जाते ती एक धाव. एका धाव्याच्या मदतीनं संघाचं अकाउंट आणि स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना पाहतोय आपण फलंदाज सुनील हा फलंदाज. बुरदुल संघाने प्रथम नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारल्या. आपण पाहतो या पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर फलंदाज बाद होताना पाहतो आपण. फलंदाज बाद होईल शिवाजी बॅक टू द पवेलियन आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना पाहतो आपण. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज द्वारकानाथ यांना आपण पाहतो आपण तिसऱ्या क्रमांकावरती आले. अगदी चांगली गोलंदाजी यशवंत या मॅच साठी आपण पाहतो. या पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंच आमचे अंश पाटील आणि त्यांच्या साथीने पाहतो आपण स्क्वेअर लेगचे पंच दिलीप पाटील सर. हे दोन ऑफिशियल्स पंच या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 65 धावांचं लक्ष उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये जोडी आली होती, परंतु निराश केलंय मी म्हणेन फलंदाज शिवाजी या फलंदाजानं. डावकुऱ्यात आता फलंदाज येतोय, ऑन साइडला लॉब करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी सफलता. पासष्ट धावांचं लक्ष पार पाडत जाणं सातत्याने इथनं विकेट बॅक टू बॅक 2 विकेट पहिल्या 3 चेंडूवरती टीम नेवाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो निशांत पाटील आज आमच्या समोर जुडले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओमसाई MTC च्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय अभय आणि मेन ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण आमचे ऑपरेटर प्रणय आज अगदी चांगली कामगिरी करतात या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच बुरदुल त्यांच्या विरोधामध्ये पाली हे 2 ताकदवर संघ पाहायला मिळतील. एक सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि तिथनं जो संघ सामना जिंकेल तो मी म्हणेन डायरेक्ट मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल. अगदी एका ट्रॉफीचा हकदार बनू शकेल. त्या कारणास्तव अगदी इम्पॉर्टंट मॅच मी म्हणेन दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. बुरदुल त्यांच्या विरोधामध्ये पाली. त्यातल्या त्यात चालू असलेला सर्वाधिक महत्वाचा सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये SP11 मांगरूल त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना पाहतोय आपण नेवालीगाव 40+ हा संघ. भगवान येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. यावेळेस पुन्हा एकदा गुडले स्पॉट वरती चेंडू अडल्यानंतर सरळ येतोय हा निर्धाव चेंडू. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी होते गोलंदाज यशवंतच्या माध्यमातून. अद्याप 4 चेंडू फेकले गेलेत. फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली आणि 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्यात. लॉट केलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि मिळेल तिसरी सफलता पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अगदी दमदार गोलंदाजी होते गोलंदाज यशवंतच्या माध्यमातून.
तर या दरम्यान आपण पाहतोय अर्जुन शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं डोनेशन लाभलं गेलंय. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केली त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. स्पर्धा भरवणं सोपं नाही. या स्पर्धेसाठी स्पॉन्सर मात्र खूप गरजेचे असतात आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला जे स्पॉन्सरशिप केले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो आणि हनुमान क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. यावेळेस मात्र आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिला होता, परंतु असफल ठरला. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. पहिल्या षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. त्यावेळेस मात्र फक्त आणि फक्त सिंगल. अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 2-3 गडी बाद आणि 1 धाव फक्त टीम नेवाली संघ. पहिल्या षटकामध्ये आपण बॅकफुटला पाहतो टीम नेवाली संघाला, कारण की यशवंत यांना मात्र अगदी दमदार गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करत 3 महत्वाच्या सफलता त्यांच्या नावावरती राहिला. आणि पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज धनंजयचा इथनं वापर केला गेला. पिटूचं दुसरं षटक घेऊन येतोय. ज्यानं फलंदाजीमध्ये दमखम दाखवला आहे. आता मात्र येतात गोलंदाजीसाठी. करवलेगाव एंड करणं सज्ज होतील गोलंदाज धनंजय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सध्या सुनील हा फलंदाज जो सलामीसाठी आला होता. आता मात्र जिम्मेदारी सुनील याला मात्र आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. अद्याप 64 धावा बनवायच्या आहेत आणि पहिला चेंडू सरप्राईज डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर फक्त पाहत राहिले फलंदाजाने आलेला हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूवरती मात्र प्रेशर निर्माण होईल टीम नेवाली संघावरती, कारण की भलं मोठं टार्गेट 65 धावांचं टार्गेट इथनं चेस करायचंय. यावेळेस लॉप केला ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. संघर्षाचा शंखनाद करणारा येतो हा षटकार. या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. जिम्मेदारी घ्यावी लागेल. जिम्मेदारी मी म्हणेन इथनं सुनील वरती मात्र आली आहे, कारण की विचार केला तर टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली आहे. सलामीसाठी आलेला सुनील आता अद्याप मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय सामना जिंकण्यासाठी. त्याच्या बॅटमधनं जरूर एक षटकार आलाय, परंतु समोर जर गोलंदाज पाहिला तर धनंजय एक दमदार गोलंदाज आहे. खेळाडू कक्षातून पूर्णपणे अपेक्षाच्या नजरेनं पाहत असताना पाहतो आपण टीम सुनील वरती मात्र पूर्णपणे आता टीमची जिम्मेदारी राहिली आहे. 7 धावा धावफलकी लागल्यात. नेक्स्ट बॉल पुढची डिलिव्हरी गोलंदाज धनंजय सज्ज होतील. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक, एक मिड ऑन मध्ये तर एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ मध्ये असे 3 क्षेत्ररक्षक तिसगत गिऱ्याच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज सुनीलच्या बॅट मधनं येतोय. आता मात्र चांगली फलंदाजी होते फलंदाज सुनीलच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला बॅकफुटला होता टीम नेवाली संघ. सुनील पाटील सांगतो मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मॅच मात्र नेवाली संघ कोणत्याही क्षणाला मॅच मध्ये येऊ शकतो, कारण की जर विचार केला सुनील एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे. कोणत्याही क्षणाला आक्रमक होऊ शकतो आणि ती आक्रमकता सध्याच्या घडीला आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत त्याच्या माध्यमातून. धनंजय वरती मात्र इतर प्रति हल्ले चढवले जातात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडून बॅटचा इथनं संपर्क होत नाहीये. येतो हा निर्धाव चेंडू.
मोठे फटके घ्यावे लागतील फलंदाजी करत असताना, कारण की विचार केला तर टार्गेट मात्र भलं मोठं लक्ष, 65 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्या षटकामध्ये केलेली सुरुवात टीम SP11 मांगरूळ संघाने अगदी दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आलेली सिंगल संघाची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल, धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 14 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज ज्ञानेश्वर हा फलंदाज पाहतोय, पण इनाट नंबर 5व्या क्रमांकावरती आले होते. धनंजय या पुन्हा एकदा सज्ज होतील. त्याला स्पीडअप करायचं एक क्षेत्ररक्षण करणारा संघ. अद्याप आम्हाला इथनं बरेच सारे मॅचेस कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल आपल्याला कव्हर करायची या स्पर्धेची. अगदी एक दिवसीय अगदी चांगली स्पर्धा पाहतो आपण. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, स्पोर्ट्स सायकल आम्हाला उपलब्ध केली. संदेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून ती सायकल उपलब्ध करून दिली. त्यानंतर आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणसाठी 3 कूलर आम्हाला इथनं उपलब्ध करून दिल्यात. आदरणीय 40+ अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर यांच्या माध्यमातून 2 कूलर उपलब्ध करून दिल्यात. त्यानंतर संतोष शेठ पाटील यांच्या माध्यमातून 1 कूलर आम्हाला इथनं उपलब्ध करून दिले, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आपण पाहतोय नारायणगावचे भालचंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज इथनं उपलब्ध करून दिल्यात. आणि विजय शेठ काटवले यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक, त्यानंतर सन्मान चिन्ह असतील आणि मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यात. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. टीम जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकांच्या अखेरीस 15 या आकड्यावरती. अद्याप विचार केला तर मी म्हणेन 50 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी 3 षटकामध्ये. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारे संघ सातत्याने विनंती केली जाते, कारण की संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये बॅड लाईटला आपल्याला सामोरे जावं याची देखील दखल घ्यायचे. नेक्स्ट मॅच पाली त्यांच्या विरोधामध्ये बुरदोल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. बॉलिंग ट्रॅक वरती यशवंतला पाहतो आपण. तिसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण यशवंतचा वापर केलाय. अगदी निर्णायक षटक असेल, कारण की विचार केला 50 धावांचं लक्ष अद्याप पार करायचंय. आणि या मॅच षटकामध्ये जर का चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं टीम नेवाली संघाला, तर मॅच मध्ये इंटर होऊ शकेल टीम नेवाली संघ. अगदी रगरगत्या उन्हामध्ये चाललेला हा सामना पाहतोय आपण. आमचे 40+ चे खेळाडू आज दिवसभरामध्ये चांगली कामगिरी करतायत व अगदी खोला टप्प्याचा चेंडू होता, येतोय निर्धाव चेंडू. सातत्याने चांगली गोलंदाजांच्या माध्यमातून होती. कालच्या दिवसामध्ये याच मैदानावरती डे नाईट फॉर्मॅटमध्ये एक अगदी चांगली स्पर्धा पार पाडली गेली, वेलकम ट्रॉफी 2026. आणि त्याच मैदानावरती आपण पाहतोय जय हनुमान चषक ही स्पर्धा. आणि इथनं फलंदाज होईल बाद. फलंदाज ज्ञानेश्वर, बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. 6व्या क्रमांकावरती राजेश यांचा इथनं संधी मिळाली. मी संधीचं सोनं करावं लागेल फलंदाजी करत असताना, कारण की आपण पाहतोय 4 ते 5 ओव्हरच्या मॅचेस असतात आणि 7व्या 8व्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती फलंदाजी येणं मुश्किल असतं. आणि अशा क्षणाला आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस बॅटची कडा, स्वतः गोलंदाज आला झेलच्या खाली आणि अगदी चांगला झेल. फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी परत असताना पाहतो आपण फलंदाज राजेश, बॅक टू द पवेलियन. यशवंत मात्र अगदी चांगली गोलंदाजी करतायत. मैदानाच्या आतमध्ये पहिलं पिवंत षटक त्यानं फेकलं होतं. फक्त 1 डाव खर्च केले होते. नंतर दुसऱ्या स्पेल मध्ये पाहायला मिळाला. 3ऱ्या षटकामध्ये त्यांचा वापर केला गेला. पुन्हा एकदा 2 सफलता त्यांच्या नावावरती राहिल्या. टब्बल 5 त्याने इथनं कंप्लीट केला आणि अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. अगदी चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या खेळाडूंनी मी म्हणेन पहिल्याचा काल गाजवला. आज पुन्हा एकदा 40+ माध्यमातून आपल्या गावासाठी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज बाद, काय गोलंदाजी या, पुन्हा एकदा हॅट्रिक कंप्लीट करत असताना पाहतो आपण गोलंदाज यशवंतच्या नावावरती विकेट हॅट्रिक इथनं कंप्लीट होती. तर या दरम्यान आपण पाहतो या चिरडगावचे संदेश यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल. आपण पाहतोय गोलंदाज यशवंतचा विचार केला दुसऱ्या स्पेल मध्ये देखील अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकले गेले तर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि अद्याप एकही धाव त्यानं कंप्लीट करू दिली नाही. फलंदाजांना मेडियन षटक फेकेल का हा प्रश्नचिन्ह आता इथनं उभा राहिला आहे. चैनू आपण पाहतो यावेळेस मात्र एकदा जोरदार टाळे होऊन जाते गोलंदाजी करत असताना गोलंदाज यशवंतचा विचार केला त्यानं 2 षटक फेकलेत. निर्धाव 1 षटक फेकला आणि 1 धाव खर्च करत तब्बल 6 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. अगदी मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करून दिली टीम SP11 मांगरुल या संघाला. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाचा धाव संख्या फक्त 15 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम नेवाली संघाला. पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली या टीम SP11 मांगरुल या संघानं. चंद्रकांत यांचा वापर केला गेला इथनं 4थ्या षटकामध्ये पाहतोय. हो लॉफ केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज होईल बाद. पूर्णपणे बॅकफुटला पाहतो आपण टीम नेवाली संघ. यशवंत यांच्या माध्यमातून केलेली गोलंदाजी पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे टीम SP11 मांगरुळ संघ मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. औपचारिकता बाकी असेल मी म्हणेन कारण की जर विचार केला तर तब्बल 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नरेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. यशवंतने मात्र बाजी पलटली या मॅच मध्ये. तब्बल 6 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. पुढचा चेंडू यावेळी स्लॉप केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने आणि झेल मात्र शेवटच्या क्षणाला तिथनं ड्रॉप झाला. अगदी चांगला प्रयत्न लॉंग ऑन वरनं सरळ स्ट्रेट ब्लॅक स्क्रीन समोर तिथनं आले होते आणि शेवटच्या क्षणाला मात्र ती झेल ड्रॉप झाली त्यांच्या माध्यमातून. प्रयत्न चांगले होते. धाव फलक विचार केला तर 16 या आकड्यावरती ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. पूर्णपणे मॅच वरती पकड निर्माण केली आहे टीम SP11 मांगरुळ संघ. अगदी दमदार कामगिरी पाहिली. फलंदाजी करत असताना देखील तब्बल 64 धावा ठोकल्या होत्या आणि 65 धावांचं भलं मोठं लक्ष पार पाडत असताना केलेली दमदार गोलंदाज यशवंत आणि त्यानंतर पाहतो आपण धनंजयने देखील अगदी चांगली गोलंदाजी केली. आणि 4थ्या षटकामध्ये चंद्रकांत देखील अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अगदी चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू ब्राह्मण करवला एंड करण्यास सज्ज आहेत गोलंदाज. हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. येतोय निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नरेश हा फलंदाजाचा विचार केला तर 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 1 धाव त्यांच्या बॅट मधनं आली. यावेळेस उडवला चेंडूला तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल घरंगलत 4 धावांसाठी उशिराने येतात मोठे फटके.
टीम नेवाली संघासाठी अद्याप एका षटकाचा इथनं खेळ बाकी असेल. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि टीम नेवाली संघाचा धावफलक जाऊन पोहोचले ते 21-21 या आकड्यावरती. विचार केला तर सहा चेंडू 44 धावांची गरज. रोशनचा इथनं वापर केला गेला. यश शेवटच्या षटकामध्ये पाहतोय आपण. हो पहिला चेंडू पाडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये औपचारिकता बाकी असेल इथनं, कारण की विचार केला 5 चेंडू 44 ची गरज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक्स स्वतः गोलंदाज आलेत आणि सफलता मिळेल गोलंदाज रोशन या गोलंदाजाला. स्क्वेअर लेगचे पंच पाहतोय आपण दिलीप पाटील सर. आज त्यांचा देखील आपल्याला खेळ पाहायला मिळाला. काही कारणास्तव संघ परास्त झाला, हरकत नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, एक संघ सामना जिंकेल तेव्हाच दुसरा संघ संधी मिळत असते. प्रत्येक खेळाडूला चांगला एफर्ट्स द्या. तर विनंती असेल नेक्स्ट मॅच बुर्दुल आणि पाली. आपण खेळाडू कक्षामध्ये न जाता आमच्या स्टेजच्या समोर यायचं, कारण की ऊन तिथे आता भरपूर आलेला आहे. त्यामुळे आम्ही खेळाडू कक्षात शिफ्ट करतोय आमच्या स्टेजच्या समोर. 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भीम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ही मॅच मात्र एकतर्फी होत असताना पाहतो आपण. SP11 मांगरूळ संघाच्या बाजूने मात्र पूर्णपणे मॅच झुकली आहे इथनं. नेक्स्ट मॅच बुर्दुल आणि पाली. नाणेफेकी बुर्दुल संघाने जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत निशांत पाटील जोडले गेले आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं साईनाथ पाटील असतील, विलास पाटील सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये संकेत पाटील यांना पाहिलं आपण. विलास पाटील असतील, त्यानंतर दिलीप पाटील सर असतील, सागर पाटील असतील, सर्वांचं योगदान राहिलं या टुर्नामेंट साठी. अंश पाटील पाहतो आपण त्या या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, औपचारिकता बाकी आहे. सामना पूर्णपणे मी म्हणेन मांगरूळ संघाने जिंकला इथनं. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वादल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. नेक्स्ट मॅच पाली त्यांच्या विरोधामध्ये बुर्दुल सज्ज राहायचंय. लगेचच बुर्दुल संघ क्षेत्ररक्षण चालून घ्यायचे. वाईट च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते आणि टीम नेवाली संघाचा धाव फलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 22 आणि फलंदाज होईल बाद आणि सामना जिंकला इथनं टीम SP11 मांगरूळ संघ. अभिनंदन, हार्ड लक टीम नेवाली संघ. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, आपलं देखील आभार व्यक्त करतोय आणि शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी टीम SP11 मांगरूळ संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार धन्यवाद अंश पाटील. आपण या सामन्याच्या पंचांची भूमिका पार पाडली गेली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्यानं गोलंदाजी करत असताना तब्बल 2 स्पेल फेकले गेले आणि फक्त एक धाव खर्च करत 6 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. आपण देऊयात यशवंत यांना. अगदी चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे पहिल्याच ओव्हर मध्ये आपली मॅच मात्र खिशामध्ये त्यांनी भरली. 6 सफलता त्यांच्या नावावरती राहिल्या. 2 षटक फेकले आणि फक्त
एक धाव त्याने खर्च केली. चला बुडबुल संघ आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतराच्या आणि क्षेत्ररक्षण सजवाच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचला जशी सुरुवात होईल तसं आपण ऐकूया मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक रमेश गिरा मॅन फ्रॉम मलंगड. चला टीम बुर्दुल संघ पण लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहतो आपण. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला आणि दोन्ही संघांना सूचना आली आहे. पाहतो आपण फक्त 4 षटकाचा सामना केलेला जाईल. 4 षटकाचे सामने केलेले जातील यावरती लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असेल. दोन्ही संघाने हस्तांदोलन लगेचच करून घ्या. हार्ड लक नेवाली.